35 वर्ष झालं आज परभणीतली जनता ही खासदार साहेबांना बहुमताने निवडून देत आहे. बरोबर आहे, हे तर मान्य असेल ना आपल्याला, की एवढ्या मतांनी जेव्हा निवडून येतात, तेव्हा ते काहीतरी विकास करत असतील तेव्हाच निवडून येत असतील ना. आणि जेव्हा शिंदे साहेबांचा त्यांना सपोर्ट झालेला आहे, आपण सर्वांनी बघितलंय. गेल्या 3 वर्षापासून जेव्हा शिंदे साहेब हे ठाकरे गटापासून बाजूला झाले, 3 वर्षापासून जेव्हा शिंदे साहेबांनी जो विकास आज महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, आज नंबर 1 चे मुख्यमंत्री म्हणून ते त्यांची पसंती आहे. ती कशामुळे आहे? त्यांच्या कामावरून आहे. आणि जेव्हा त्यांनी ठाकरे गटातनं जेव्हा जाधव साहेबांना घेतलेलं आहे, ऑपरेशन टायगर च्या माध्यमातून, तेव्हा खासदार साहेबांनी अगोदर विकास केलेलाच आहे, पण आणखीन भर त्यामध्ये व्हावी आणि परभणीकरांना ज्या सुविधा सगळ्या पाहिजे आहेत, जे परभणीचा विकास पाहिजे तसा झाला नाही आतापर्यंत, ते व्हावं ह्यासाठी शिंदे साहेबांनी त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश त्यांचा करून घेतलेला आहे. आणि निश्चितच अगोदरच्या ह्याच्यामध्ये साहेबांना, खासदार साहेबांना निधी वगैरे मिळत नव्हता असं आपण ऐकलं, त्यांनीही सांगितलेलं आहे. आणि ते खरं आहे, कारण आपल्या परभणीचा जसं MIDC पाहिजे, काही लोकांना, आपल्या युवकांना काम पाहिजे, हे काही कुठलीही सुविधा आज परभणीमध्ये झालेली नाहीये. आणि मला आज मतदार म्हणून मला तरी असं वाटतं, की शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा खासदार साहेब काम करतील, तर नक्कीच परभणीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांनी जे खासदार साहेबांना मतदान केलं होतं, ते आज मला वाटते का ते वाया गेलं नाही? नाही, निश्चितच मला असं वाटतं, जेव्हा शिंदे साहेब, शिंदे साहेबाचा हात आज खासदार साहेबांच्या डोक्यावर आहे, तर मला असं वाटत नाही, की कारण त्यामध्ये माझंही मतदान असेल किंवा सगळ्या आपल्या परभणीच्या जनतेचं जे मतदान आहे, मला असं वाटत नाही की ते वाया गेलेलं आहे. कारण नक्कीच विकास होईल आणि शिंदे साहेब आहेत तोपर्यंत तर हे होणारच. विरोधक साहेबांवर पैसे घेतल्याचा आरोप करताय, ते तथ्य आहे का? अहो ऐका ना, मागे पण जेव्हा हे आमदार फुटले होते ना, तेव्हाही ते तेच बोलत होते आणि उद्या स्वतः जेव्हा ते फुटतील तेव्हाही ते तेच बोलतील का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. जेव्हा त्यांच्यावरही हीच वेळ येणार आहे, त्यांनाही शिंदे साहेबाकडेच यावं लागणार आहे. आणि हे त्यांना सवय लागलेली आहे. जोपर्यंत आदल्या दिवशी आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते आणि दुसऱ्या दिवशी तिकडे गेले तेव्हा लगेच पैसे घेतले. हे त्यांची उठ-सूट, त्यांची ती सवय आहे. आता परभणीमध्ये जे काही विकास रखडलेला आहे, बरेचसे कामं तसेच पेंडिंग पडलेले आहेत. साहेब सध्या सत्ताधारी आघाडीमध्ये आल्यामुळे आता एक प्रश्न मार्गी लागतील. नक्कीच लागतील. शिंदे साहेबाच्या माध्यमातून प्रत्येक जे कामं आहेत ते नक्कीच मार्गी लागतील आणि परभणीचा नवीन विकास झाल्याशिवाय राहणार नाही. जाधव साहेबांच्या माध्यमातून परभणीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. साहेबांना प्रवेश केला ते आम्हाला आनंदच आहे. काहीतरी परभणीच्या विकासासाठी साहेबांना निर्णय घेतलेला आहे आणि ते पहिलेच म्हणजे खासदार साहेब म्हणजे शिवसेनेचे जुने आहेत आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण परभणीच आहे. परभणीमध्ये सर्वच मतदार, आता मी इथली एक मतदानाची एक भागीदार आहे. पण आमचं कसं आहे माहिती आहे का, आता परभणीचा विकास नगरपालिकेचा साहेबांनी खूप मनावर धरून एवढे नगरसेवक आणले, आज नगराध्यक्ष त्याच्याच आहे, पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कशासाठी? विकासासाठी. आज परभणीच्या लोकांची खूप गळचेपी होऊ लागली. साहेब इकडे आल्यानं खूप आनंदच झाला. सगळ्याची कामं होते ना, सगळ्या परभणीचा विकास होईल. रोड, नाल्या, अनेक बरेच लोकांची म्हणजे पाण्याचा प्रश्न, म्हणजे खूप प्रश्न तिथे परभणीमधले आणि साहेब कारणीला येते ना. खासदार साहेब ही परभणीच्या पब्लिकची आणि मी एक मतदारसंघातली मतदार, इथलं स्थानिक आहे म्हणून माझी एक अपेक्षा आहे की साहेबाच्या हातानं कामं चांगले होते ना. आणि आम्हाला खूप आनंदच आहे. शिंदे साहेबाच्या पाठीशी, शिंदे साहेब त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांचे कामं चांगले आहेत, विकास करू शकते तर खासदार साहेब, म्हणून आम्हाला खूप आनंद आहे. खासदार साहेब मतदारसंघातील सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवतील? नक्कीच 100% सोडवते.